नमस्कार, कसे आहात? अगदी 5 दिवसांच्या गॅप नंतर मी आज आले आहे तुमच्यासाठी एक गुड न्यूज घेऊन. आता ही गुड न्यूज काय आहे हे तुम्हाला थंबनेलवर समजलेलंच आहे. तर हो, फायनली आपलं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे आणि त्यासाठी मला तुम्हाला खूप खूप थँक्यू बोलायचं आहे. तुमच्या सपोर्टमुळे हे शक्य झालं, तेही अवघ्या 8 महिन्यांच्या ड्युरेशनमध्ये. अगदी कमी व्ह्यूजमध्ये खूप जास्त गोष्टी मी गेन केला आणि त्याचमुळे मला हे यश मिळालेलं आहे. आणि या यशाचा खूप मोठा भाग हा माझ्या सबस्क्रायबर्स आणि व्ह्युअर्सकडे जातो. माझ्या व्ह्युअर्सला माझी एक कंप्लेंट आहे की तुम्ही माझे व्हिडिओज पाहता, कारण सगळ्यात जास्त पोर्शन जो आहे आपला वॉच टाइमचा, जो मला माझ्या व्ह्युअर्सकडून मिळतो. जर तुम्ही मला पाहता, माझे व्हिडिओज तुम्हाला आवडतात, तर प्लीज एक सबस्क्राईबचं बटन दाबून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि आता लाईक आणि हाईप देखील करू शकता. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला हाईप देखील करा. तर चॅनल कधी मॉनिटाईज झालं, मला कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी लागली आणि कशा प्रकारे चॅनल मॉनिटाईजला जाण्या अगोदर आपल्याला तो ऑडिट करून घ्यावा लागतो, ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे. म्हणजे ह्या गोष्टी तुमचं चॅनल ज्यावेळेस मॉनिटायझेशनसाठी जाईल त्यावेळी तुम्ही ह्या गोष्टींची अगदी काळजी घ्याल. तर एक जर्नी स्टार्ट करतो आपण ही. तर एक असंच येतो का? तर नाही, मोटिव्ह असतं आपल्याकडे. कोणतं मोटिव्ह असतं? तर माझ्याकडे देखील एक मोटिव्ह होतं. मला कुठून प्रेरणा मिळाली इथे यायचं, काम करायचं? युट्यूबची काय पॉवर आहे? युट्यूब आपल्याला खरंच फेवरिझम देतं का? मला दिलं आहे का? आणि जर खरंच आपल्याला फेवरिझम हवं असेल युट्यूबकडून, तर कशा पद्धतीने आपल्याला इथे काम करायला हवं आहे? तर ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. तर सुरू करूयात माझ्या त्या डिसिजनपासून, ज्या डिसिजनमुळे मी युट्यूबमध्ये आले. तर सहज मी जॉब करत होते अगोदर. सर्वात आधी जॉबबद्दल सांगते. मी जॉब करत होते नियर बाय 11 इयर्स. मी एकाच कंपनीमध्ये जॉब करत होते जेव्हा मी युट्यूब स्टार्ट केलं. तर वर्क फ्रॉम होम अपॉर्च्युनिटी होती माझी. आणि अद्विक शाळेत गेल्यानंतर, माझा मुलगा शाळेत गेल्यानंतर, ऑफिसचं काम झाल्यानंतर माझ्याकडे खूप सारा असा वेळ राहायचा बाकी. आणि मग त्या वेळेमध्ये मी टीव्ही पाहायचे किंवा मग घरातलं जे काही काम असेल ते करायचे, तरीही माझ्याकडे खूप वेळ उरायचा. आणि मग टीव्ही पाहता पाहता एक दिवशी माझ्या समोर एक पॉडकास्ट आला आणि त्या पॉडकास्टमध्ये त्यांनी असा एक प्रश्न विचारला ज्याने माझी प्रकारे विचार करतो ती विचार करण्याची पद्धत माझी बदलली. ओके. तर तो प्रश्न असा होता की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्की काय हवं आहे? तुम्हाला किती पैसा हवा आहे जेणेकरून तुम्ही तुमचं आयुष्य एक सॅटिस्फॅक्शन मिळेल तुम्हाला त्या लाईफमधून? म्हणजे काय? तर तुम्हाला एक घर हवं आहे का? एक लक्झरी घर, एक लक्झरी कार आणि एवढा बँक बॅलन्स ज्याच्या थ्रू तुम्ही तुमची रिटायरमेंटची लाईफ अगदी आरामात, ठीक आहे, कसल्याही टेन्शन शिवाय अगदी आरामात तुम्ही स्पेंड करू शकता. एवढी अमाऊंट जर तुम्हाला रिक्वायर्ड असेल तुमच्या लाईफमध्ये, तर तुम्ही विचार करा, तुम्ही आज ज्या सिच्युएशनला इथे आहात, तर त्या सिच्युएशनमध्ये राहून तुमचं हे स्वप्न पूर्ण होणार आहे का? तर मी त्या सिच्युएशनमध्ये मी विचार केला. मी ज्या सिच्युएशनला आहे त्या सिच्युएशनमध्ये मला जास्त सॅलरी नव्हती. मग इन्क्रीमेंट होऊन किती, इयरली जरी 10% इन्क्रीमेंट झालं तरी आपण किती अर्न करणार आहोत? ती लाईफ आपण जगू शकणार आहोत का? तर नाही. आणि मग त्या पॉडकास्टनी मला ती ड्रीम लाईफ जगण्यासाठी प्रेरित केलं, इन्स्पायर केलं त्यांनी. आणि मग मला एक शोधायला सुरुवात झाली की मी काय असं करू जेणेकरून मला ती लाईफ जगता येईल. आणि आपण विचार करतो ना, तर ते व्हायब्रेशन्स आपल्या आजूबाजूला तयार होतात आणि त्या फ्रिक्वेन्सी प्रमाणे आपल्याला आपल्यासमोर अशा गोष्टी यायला सुरुवात करतात. त्याच्यानंतर लगेच एक पॉडकास्ट आला. त्या पॉडकास्टमध्ये काय सांगितलं, तुम्ही करंटली जिथे काम करत आहात, जे आउटपुट देत आहात, तर तेच आउटपुट तुम्ही दुसऱ्या जागेवर दिलं. म्हणजे तुमची जी प्लेस व्हॅल्यू आहे त्या प्लेस व्हॅल्यूमध्ये राहून जर तुम्ही तुमचं ड्रीम अचीव्ह करू शकत नाही, म्हणजे सपोज मी करंट जॉब करते, तिथे राहून जर मी माझं ड्रीम अचीव्ह करत नाही, तर मला काय करावं लागणार आहे? एक तर मला माझी मार्केट व्हॅल्यू वाढवावी लागणार आहे किंवा माझी प्लेस व्हॅल्यू चेंज करावी लागणार आहे. आता मला माझी प्लेस व्हॅल्यू तर तिथेच ठेवायची होती, ठीक आहे. म्हणजे मला मी जिथे काम करत होते तिथे काम करायचं होतं, कारण का खूप जास्त मला सपोर्ट तिथून मिळत होता. मला माझी प्लेस व्हॅल्यू तर तीच ठेवायची होती, पण हे करत असताना मला माझी मार्केट व्हॅल्यू देखील वाढवायची होती. तर कशी? तर मला माझ्या नॉलेजवर काम करायचं होतं. एक अशी स्किल जी माझ्याकडे आहे तिला पॉलिश करून मला तिला कामाला लावायचं होतं. माझ्या त्या एका टॅलेंटला मला
कामाला लावायचं होतं. आणि अशा प्रकारे मग असा सोर्स मला शोधायचा होता जिथून माझं ते स्वप्न पूर्ण होईल. आणि मग युट्यूब बघत असताना मला एक मनोज डेचा व्हिडिओ समोर आला आणि त्यातून मला कळलं की आपण व्हिडिओज थ्रू अर्निंग देखील करू शकतो. आणि तिथून स्वप्न पाहिलं मी एक युट्यूबर बनण्याचं. आणि पाठीमागच्या वर्षी मे 2025 18 तारीख होती. त्या दिवशी मी तेजूताईंना भेटले कराडला, प्रीती संगमावर आम्ही सगळे भेटलो. ते युट्यूबर्स जे एकत्र आले त्या व्हायब्रेशन्समध्ये अजून थोडं पॉझिटिव्ह फील व्हायला लागलं की अरे हे एवढे सगळे करतात तर आपणही ट्राय करावं. आणि मग तिथून ही जर्नी माझी सुरू झाली. आता जेव्हा मी सुरुवातीला काम करायला सुरू केलं त्यावेळेस मला काही माहिती नव्हतं की निश काय असतं आणि थंबनेल कसा लावायचा. तर लिटरली मी काय करायचे, एडिटिंग सॉफ्टवेअरमध्ये जायचे आणि सगळ्यात पुढे थंबनेल वर असतो ना, आपल्या व्हिडिओच्या वर असतो थंबनेल कव्हर, तर तो अपलोड करायचं. ते बटन नसतो ते मला माहिती नाही. 2 स्टेप व्हेरिफिकेशन केल्यानंतर ते लावू शकतो कस्टम थंबनेल, ते माहिती नव्हतं. आणि मग माझा प्रयत्न असायचा की मी तिथे पुढेच लावायचा प्रयत्न करायचा आणि ते प्रत्येक वेळी फेल व्हायचं. आणि मग खूप दिवसानंतर मग मी सर्च केल्यानंतर मला कळलं की अशा प्रकारे कॅनवामधून थंबनेल बनवून मग तो असा अपलोड करायचा असतो. त्याच्यानंतर मग माझी काम करण्याची पद्धत बदलत गेली. मी काय करायला लागले, माझ्या सबस्क्रायबरसाठी काम करायला लागले. तेव्हा मी व्ह्यूजवर कॉन्सन्ट्रेट केलंच नाही, कारण खूप लोक म्हणायचे की असे टॉपिक सिलेक्ट करा. म्हणजे मी खूप टेक क्रिएटर बघायचे, ते म्हणायचे की असे टॉपिक सिलेक्ट करा जे तुमचे व्हायरल जातील किंवा ज्याला व्ह्यूज येतील, हे करा, ही लिंक तिथे टाका. एका दिवसात 1000 सबस्क्रायबर, 2 दिवसात 24 तासांमध्ये 4000 तासांचा वॉच टाइम. पण मी काय केलं, माझ्या सबस्क्रायबर्सकडे कॉन्सन्ट्रेट केलं. मला एका ताईंनी परत विचारलेलं की थंबनेल कसा बनवायचा. तर त्यावेळेस मला ते आठवलं की जेव्हा मी नवीन होते तेव्हा मला ना खूप प्रॉब्लेम होत होता की ह्या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी. आणि मग माझे सबस्क्रायबर जसे जसे प्रश्न विचारायला लागले मी पटापट त्याच्यावर व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. आणि मग त्यातूनच माझे लॉयल सबस्क्रायबर्स तयार व्हायला सुरुवात झाली. आणि या सबस्क्रायबरनी मला सुरुवातीला सपोर्ट केला आणि त्याच्याचमुळे मला खूप कमी व्ह्यूजमध्ये खूप जास्त वॉच टाइम मिळायला सुरुवात झाली आणि एक फेस व्हॅल्यू तयार व्हायला सुरुवात झाली. तुम्हाला माहितीये का, तुम्ही व्हायरलच्या ट्रेंड मागे पडायचं नाही. एक व्हायरल व्हिडिओ ना जेवढ्या स्पीडने तुम्हाला वर घेऊन जातो, दुसऱ्या दिवशी तेवढ्याच स्पीडने तुमचं अॅनालिटिक्समध्ये तुम्ही पहा, तुम्ही खाली आलेले असतात. जे सबस्क्रायबर्स तुम्हाला सबस्क्राईब करतात नंतर तुमच्या चॅनलकडे, व्हिडिओकडे ते पाहतही नाही, कारण का त्यांना एक व्हिडिओ व्हायरल गेलेला त्यांनी तो बघितलेला असतो आणि कंटिन्यू आपल्या नावाला सर्च करून आपल्या चॅनलची आठवण काढून, म्हणजे ह्यांचा व्हिडिओ पोस्ट झाला असेल हे असं सगळं आठवून आपल्याला जे लोक आपल्या चॅनलवर येऊन पाहतात तर ते आपले खरे सबस्क्रायबर्स असतात. आणि मी ठरवलं की इथून पुढे मला माझ्या सबस्क्रायबरसाठी स्पेशली काम करायचं आहे. त्यांच्या प्रॉब्लेमला मला प्रायोरिटी द्यायची आहे आणि मी कोणताही व्हायरल ट्रेंड फॉलो करणार नाही. बनवला तर मी माझं स्वतःचा ट्रेंड बनवेन, पण मी ट्रेंड फॉलोअर होणार नाही. आणि तसंच झालं. अगदी जास्तीत जास्त व्ह्यूज ज्या व्हिडिओवर आहेत माझ्या, तो 7000 व्ह्यूज मिळालेल्या आहेत त्याच्यावर. तर तो व्हिडिओ आहे युट्यूबची रियालिटी आणि त्या व्हिडिओने मला खूप लोकांपर्यंत पोहोचवलं. माझे जे 1000 सबस्क्रायबर आहेत त्यातले 400 सबस्क्रायबर तरी माझे लॉयल सबस्क्रायबर आहेत, जे मला येतात आणि डेली पाहतात. मी याच्यामध्येच खूप सॅटिस्फाय आहे. आता हे 400 लॉयल सबस्क्रायबर्स देखील मला 4000 ते 4 लाख लोकांपर्यंत पोहोचवू शकतात. आणि इथून पुढची जर्नीची मी तुम्हाला सांगितली ती हीच आहे की हे जे मॉनिटायझेशन आहे ना, ती एक की मिळालेली आहे आपल्याला. जे स्वप्न आपण पाहिलेलं होतं त्या स्वप्नाचा जो दरवाजा असतो तो फक्त अनलॉक करण्याची ही की आपल्याला मिळालेली आहे. आता ते स्वप्न अचीव करायचं म्हणजे पुढे जाऊन खूप स्ट्रगल आहे, मेहनत करायची. म्हणतात असं की कन्सिस्टन्सी मेंटेन केली की आपल्याला हवं ते युट्यूब देतं. तर बघूयात, कन्सिस्टन्सी मेंटेन करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करूयात. डेली एक व्हिडिओ, तो जास्त लांब जाण्याची गरज नाहीये. आपला सगळ्यात एक नंबरचा जो क्रिएटर आहे, डेली व्लॉगर आहे सौरभ जोशी, त्याने पण हेच सांगितलं की कन्सिस्टन्सी मेंटेन करा. आणि तो डेली एक व्हिडिओ त्याचा येतो. त्याच्या व्हिडिओची क्वालिटी 4K असते. त्याचा 8:30 वाजता व्हिडिओ डेली अपलोड होणार म्हणजे होणार. तर त्याच प्रकारे आपणही 1 वर्ष काम करून पाहूयात ना. जर मीथ असेल तर तेही समोर येईल आणि जर हे खरं असेल, रिअल असेल, फॅक्ट असेल तर तेही प्रूव्ह होईल.
तर ह्या एका वर्षामध्ये 1 लाख सबस्क्रायबरचं टार्गेट अचीव करायचं, असं एक मॅनिफेस्ट करूयात आणि बघूयात लाईफ आपल्याला कुठे घेऊन जाते, ही जर्नी आपल्याला कोणत्या लेवलपर्यंत घेऊन जाते. पण ह्या सगळ्या जर्नीमध्ये मला तुमचा सगळ्यांचा सपोर्ट हवा आहे. तर प्लीज नेहमी आतापर्यंत जसे माझ्यासोबत राहिलात तसेच माझ्यासोबत राहा. आणि पुन्हा एकदा सांगते मी, 1000 सबस्क्रायबर, 4000 तासांचा वॉच टाइम अतिशय अवघड नाही आहे. अगदी शांत राहून विचार करून जर आपण व्हिडिओ बनवला, युट्यूबला हवा आहे तसा व्हिडिओ बनवला, सगळ्या गाईडलाईन फॉलो केल्या, तर युट्यूब स्वतः तुमचा तो व्हिडिओ रेकमेंड करतो. जास्त टेन्शन घ्यायचं नाही. परफेक्शनच्या पाठीमागे सुरुवातीला धावू नका. व्हिडिओमध्ये क्वालिटी असली पाहिजे. परफेक्शन आणि क्वालिटी ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहे. परफेक्शन म्हणजे काय, एडिटिंग पण झालं पाहिजे, थंबनेल पण व्यवस्थित झाला पाहिजे, सगळ्या गोष्टी हळूहळू करा, पण सुरुवातीला कंटेंट चांगला ठेवा. व्हिडिओमध्ये तुम्ही जे बोललेले आहात ते लोकांना उपयोगी आलेलं असायला हवं. नंतर एडिटिंग वगैरे सगळं आपोआप तुम्ही शिकत जाता. तर ठीक आहे, असा हा छोटासा प्रवास मी सांगितला आहे तुम्हाला युट्यूबचा. आता तुम्हाला मॉनिटायझेशनला ज्यावेळेस तुम्ही पाठवता ना व्हिडिओ तुमचं चॅनल, त्यावेळेस युट्यूबने काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. युट्यूब ज्यावेळेस चेक करतं आपलं चॅनल, त्यावेळेस ते आपले सगळ्यात जास्त व्हायरल गेलेले व्हिडिओज चेक करत असतं, किंवा सगळ्यात जास्त वॉच टाइम ज्या व्हिडिओतून आपल्याला मिळालेला असतो ते व्हिडिओज चेक करत असतं. तर पाहायचं त्या व्हिडिओमध्ये काही प्रॉब्लेम तर नाहीये ना, मास प्रोडक्शन मधले ते व्हिडिओज तर नाही आहेत ना, किंवा एखाद्याचा खूप व्हायरल गेलेला कंटेंट तो आपण बनवलेला आहे आणि आपल्याही व्हिडिओला खूप जास्त, म्हणजेच काय तर फक्त व्ह्यूज मिळवण्याच्या नादामध्ये तो व्हिडिओ बनवलेला नाहीये ना, त्याच्यामधून एक काय म्हणतात त्याला, एक व्हॅल्यू लोकांपर्यंत पोहोचली आहे का. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी युट्यूब चेक करतं आणि त्याच्यामध्ये कुठे प्रॉब्लेम असेल तर तो व्हिडिओ मॉनिटायझेशनसाठी रिजेक्ट होतं. युट्यूब हे सांगत नाही आपल्याला की कोणत्या व्हिडिओमुळे तुमच्या चॅनलला प्रॉब्लेम झालेला आहे. हे फाइंड आउट करणं देखील खूप डिफिकल्ट होतं. दुसरी गोष्ट आहे रियूज कंटेंट. तर रियूज कंटेंटमध्ये गेलेले चॅनल्स सहजासहजी मॉनिटाईज होत नाही. तर म्हणून तुम्ही सुरुवातीपासूनच एक प्रयत्न करा, कुणाचाही व्हिडिओ कुठूनही सोशल मीडियावरून म्हणजेच इंस्टाग्रामवरून किंवा काय म्हणतात शेअर चॅट वगैरे किंवा गुगलवरून इमेजेस वगैरे डाउनलोड करून असं काही आपल्या व्हिडिओमध्ये घ्यायचं नाही आहे. ठीक आहे, जास्त हेवी इफेक्ट पण वापरायचे नाही आहेत. त्याच्यानंतर कॉपीराईट कंटेंट वापरू नका. कोणती कम्युनिटी गाईडलाईन किंवा स्ट्राईक तुमच्या चॅनलवर ऍक्टिव्ह नसावी जेव्हा तुम्ही चॅनल मॉनिटायझेशनला पाठवता. तर असं काही असेल तर चॅनल मॉनिटाईज होत नाही. तुमच्या चॅनलवरची गाईडलाईन ज्यावेळेस ती म्हणजे रिमूव्ह होईल त्याच वेळेस तुमचा चॅनल हा मॉनिटायझेशनला पाठवायचा आहे. दुसरी गोष्ट, तुमच्या एखाद्या व्हिडिओमध्ये पॉलिसी लागलेली आहे आणि तुम्ही त्या व्हिडिओला खूप जास्त वॉच टाइम आहे आणि सपोज तुम्ही तो मॉनिटायझेशनला पाठवण्या अगोदर प्रायव्हेट केला किंवा हाईड केला, तुमचा एकच उद्देश असेल की आफ्टर मॉनिटायझेशन याच्यावर व्ह्यूज येत आहेत तर आपल्याला बेनिफिट मिळेल. पण असे हाईड आणि प्रायव्हेट केलेले व्हिडिओज जेव्हा चॅनल चेकिंगसाठी जातात तेव्हा युट्यूबसाठी ते पब्लिक असतात, प्रायव्हेट नसतात. युट्यूब त्यांना पाहू शकतं आणि चॅनल चेकिंगमध्ये तुमचे सगळे व्हिडिओ चेक होतात, तुम्ही प्रायव्हेट ठेवलेले पण आणि तुमचे अनलिस्टेड पण. आणि त्यात पॉलिसी असेल तर तुमचा चॅनल पुन्हा एकदा रिजेक्ट होतो. त्याचप्रमाणे मास प्रोडक्शन करू नका. स्क्रिप्ट टाकून सांगायचं नाही की मला 100 दिवसांचा कंटेंट तयार करून दे आणि त्याच्यावरून लागोपाठ एकापाठी एक व्हिडिओ बनवायचे नाहीत. तसं केलं तर तुमचा कंटेंट मॉनिटायझेशनसाठी अपात्र ठरतो. AI सिस्टममुळे सगळ्या बारीक गोष्टी आता समजत आहेत. लो इफर्ट मध्ये जातात व्हिडिओ आणि खूप मेहनत केल्यानंतर मग कुठेतरी आपल्याला असं मनात वाटतं की ह्या गोष्टी अगोदरच आपल्याला समजल्या असत्या. आता हे जसजसे अनुभव मला येत आहेत तशा गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करत आहेत, जेणेकरून तुम्हाला म्हणजे तुमचा कुठेतरी टाइम वेस्ट होऊ नये आणि योग्य प्रकारे तुम्ही इथे काम करावं. अजून भरपूर फॅक्टर्स आहेत पण हळूहळू एक एक गोष्ट मी तुम्हाला सांगत जाईन. मेटा डेटा एक एरर खूप महत्वाचा आहे. तुम्ही जे टायटल टॅग डिस्क्रिप्शन वगैरे टाकता तर टायटल स्पॅमी टायटल नसावं, थंबनेलमध्ये अर्निंग बद्दल काही जास्त लिहिलेलं नसावं, 100% की मिळणारच अशी गॅरंटी वगैरे दिलेली प्रॉमिस केलेलं नसावं. त्याचप्रमाणे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन अगदी थोडक्यात असावं आणि ते तुमच्या व्हिडिओला सूट होणार असावं. तुम्ही जे काही व्हिडिओमध्ये बोललेला आहात
तेच तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही लिहिलेलं असावं. हॅशटॅग तुम्ही 15 टाकू शकता, पण मी तर म्हणते हॅशटॅग आता मॅटर करत नाहीयेत. व्हिडिओचं कंटेंट जबरदस्त असेल ना तर युट्यूबला बरोबर, आता युट्यूब अगोदर कसं हॅशटॅग वरून युट्यूबला कळायचं की व्हिडिओ कशाशी रिलेटेड आहे आणि तो त्या ऑडियन्स पर्यंत पाठवायचा. पण आता काय झालं आहे, एआय सिस्टम आल्यामुळे पूर्ण तुमची ट्रान्स्क्रिप्ट म्हणजे तुम्ही व्हिडिओमध्ये वर्ड टू वर्ड जे काही बोललेलं आहात त्याची एक समरी तयार होते आणि त्याप्रमाणे व्हिडिओ रेकमेंड साठी जातात. मग तुम्हाला काय करायचं आहे, हॅशटॅग मध्ये ना 4 ते 5 असे क्वालिटी हॅशटॅग टाकायचे, जेणेकरून अल्गोरिदम पण कन्फ्यूज होणार नाही आणि एकदम राईट ऑडियन्स पर्यंत तो तुम्हाला पोहोचवेल. आणि त्याचप्रमाणे टॅग्स पण खूप कमी, मिनिमम रोल असतो टॅग्सचा पण. तर टॅग्स नाही टाकले तरी चालतात, टाकायचे असेल तर टाका, पण 1-2च टाका, जास्त टाकू नका. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी बघा. डिस्क्लेमर टाका. तुमचा फूड चॅनल आहे, तुमचा टेक चॅनल आहे, तर तुम्हाला डिस्क्लेमर वगैरे टाकावं तिथे लागतं कंपल्सरी. आणि जसं आठवेल तशा मी बाकीच्या गोष्टी तुम्हाला सांगेन. पण आत्ता जे मी ऑडिट करून आपलं चॅनल मॉनिटायझेशनसाठी पाठवला, त्यात मी ह्या सगळ्या गोष्टी चेक करून व्यवस्थित केल्या आणि मग मॉनिटायझेशनसाठी अप्लाय केलं आणि अगदी 2 दिवसात मॉनिटाईज झालं. युट्यूबची जर्नी स्टार्ट केली तेव्हा आपण मॅनिफेस्ट केलेलं की 200 सबस्क्रायबर पूर्ण आहेत आणि तेव्हा मी सांगितलेलं आपल्या चॅनलवर 1000 सबस्क्रायबर आहेत आणि 800 सबस्क्रायबर आपले 11 नोव्हेंबरला पूर्ण होणार आहेत आणि ते 800 सबस्क्रायबर देखील 11 नोव्हेंबर म्हणजे 11/11ला पूर्ण झाले होते. त्याचप्रमाणे 24 जानेवारी ही माझ्या आयुष्यातली खूप महत्वाची तारीख आहे आणि त्याच दिवशी आपल्याला अप्लाय नावचं बटन आलं, म्हणजेच क्रायटेरिया आपला पूर्ण केला युट्यूबने खूप फेवर केला आहे माझ्यावर. आणि 26 जानेवारी सगळ्यांनाच आठवणीत राहील असा तो दिवस आहे आणि त्याच दिवशी मला हे मॉनिटायझेशन मिळालं. म्हणजे लाईफ टाईम मी विसरणार नाही की हे मॉनिटायझेशन मला कधी मिळालेलं. आणि माझ्या याच्यावर ऍडसनवर पण 24 तारखेची डेट आलेली आहे. 24 तारखेला काय असं महत्वाचं आहे ते तुम्हाला फ्युचरमध्ये कळेलच. तर ठीक आहे, अशी होती ही माझी छोटीशी मॉनिटायझेशनची जर्नी. तर कशी वाटली तुम्हाला? आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा आणि हाईप करा या व्हिडिओला, जास्तीत जास्त पुढे जाऊ द्यात आणि तुमचा सपोर्ट असाच राहू द्यात. थँक्यू सो मच इथपर्यंत माझ्याबरोबर राहिल्याबद्दल. आणि इथून पुढे ही आपली ही जर्नी अशीच सुरू राहील. तर इथेच हा व्हिडिओ थांबूयात. सर्वांना श्री स्वामी समर्थ.